योगेन शेवते सगुणां समतीते तां ब्रह्मभूयाय कल्पते तरी विचार रहित चित्ते भक्ती योगे माते सेवी जे तो गुणाते चाकळू शके। इथं मागच्या श्लोकामध्ये शेवटच्या ओळीमधून असं सांगितलं होतं भगवंताने की गुणाते अतिक्रमणे घडे उपाय येणे उपाय गुणाते अतिक्रमणे घडे। या उपायाने त्यांनी गुणाचं अतिक्रमण केलं, उल्लंघन केलं, गुणातीत झाले। तो कोणता उपाय आहे तर तो उपाय या ओळीतून सांगताय व्यभिचार रहित चित्ते भक्ती योगे माते सेविते। माते सेविते पण कसे सेविते? व्यभिचार रहित चित्ते, की भक्तीच्या माध्यमातून, भक्तीच्या योगानं, ठीक आहे नाही, योग म्हणजे जोडणे, त्या भक्तीच्या माध्यमातून कसे पण भक्ती कशी करतात, ठीक आहे नाही, भक्तीत प्रकार आहेत का तर माऊलींनी त्या भक्तीत दोन प्रकार केले असं आपल्याला दिसतं। एक अव्यभिचारी भक्ती आणि एक व्यभिचारी भक्ती आहे का नाही। अव्यभिचार रहित अशी जी भक्ती आहे, चित्तामध्ये व्यभिचार नसलेली जी भक्ती आहे, त्या भक्तीनं माझं सेवन करतात म्हणजे माझ्या गुणाचं सेवन करतात, माझ्या रूपाचं सेवन करतात, माझ्या नामाचं सेवन करतात, माझ्या कथेचं काय करतात, श्रवण करतात। जाकळू शके तो त्या गुणांना काय करतो, जिंकू व्यापू शकतो। आता भगवंतांनी असं म्हटलंय एक तर माझी भक्ती करतो आणि पुन्हा व्यभिचार रहित चित्तानं काय करतोय ती भक्ती करतोय। तर मग आता व्यभिचार भक्ती म्हणजे काय, माझी भक्ती करतो म्हणजे तू नेमका कोण, असे काही प्रश्न निर्माण होतात, त्याची उत्तर देतात। तरी कोण मी कैसा भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती, हे आधीची निवृत्ती व्हावी लागेल। हे सगळं स्पष्टीकरण व्हावंच लागेल। माऊली म्हणतात कोणतं स्पष्टीकरण, तरी मी कोण, माझी भक्ती करतात तर मग मी कोण आहे, कैशी भक्ती, अव्यभिचारी जे विचार रहित जी भक्ती म्हटलं आहे तर ती भक्ती कशी आहे, अव्यभिचारा काय व्यक्ती, अव्यभिचाराचं लक्षण काय आहे, हे आधीची निवृत्ती व्हावी लागेल। ही सगळी व्याख्या काय करावी लागेल। तरी पार्था पर्यसा, आता पहिला मी कोण आहे ते सांगताय। तरी पार्था पर्यसा मी तो येत ऐसा रत्ने किळावत ऐसा रत्नची की तो पार्था पर्यसा। अर्जुना ऐका काय, मी तो येत ऐसा, मी कोण आहे तर मी असा आहे। येत म्हणजे या संसारामध्ये मी असा आहे, कसा आहे, रत्ने किळावत ऐसा रत्नची की, रत्ने किळावत ऐसा रत्नची की तो, आहे का नाही, रत्नाचा पडलेला प्रकाश सगळीकडे व्यापलेला आहे का नाही। आता जरी तो सगळीकडे त्या खोलीत जरी त्या रत्नाचा प्रकाश पांगलेला असेल पण त्या रत्नापासून तो वेगळा झालेला नसतो। याचा अर्थ मी सगळ्यात, जरी हे सगळं विश्व फाकलेलं आहे तरी माझा प्रकाश आहे, की माझ्यापासून काय नाही, वेगळं नाही, असा मी आहे। का द्रवपणाची नीर अवकाशाची अंबर गोडीतेची साखर आण नाही, द्रवपणाची नीर आहे का नाही, द्रव पातळपणालाच काय म्हणतात, पाणी, पाणी आणि द्रवपणा काय नाही, वेगळा नाही। पोकळी आणि आकाश वेगळं नाही, पोकळीलाच काय नाव आहे, आकाश नाव आहे। गोडीतेची साखर, हे का नाही, गोडी आणि साखर दोन्ही काय नाही, वेगळे नाही, हे का नाही। गोडी वेगळी करता येईल, साखर वेगळी करता येईल का, नये निवडी, गोडी साखरेपासून नये निवडिता दोन्ही, आहे का नाही, गोडी साखरेपासून। किंवा भगवान शंकरांनी भगवान विष्णूचं वर्णन करत असताना तुकोबाला म्हणतात हरी हरा वेदना ही नका करू वाद एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेच्या ठाई। त्याप्रमाणे जशी गोडी आणि साखर हे नाव जरी दोन असले तरी त्यात भिन्नता नाही। गोडी म्हणजेच साखर आहे आणि साखर म्हणजेच गोडी आहे। वन्नीतेची ज्वाल दळाचे नाव कमल, रोखतेची डाळ फळाधिक, वन्नीतेची ज्वाल, आहे का नाही, ज्वाळे ज्वाळा आहे का नाही, त्या ज्वाळेलाच काय म्हणतात, अग्नी म्हणतात। अग्नी ज्वाळा काय नाही, वेगळ्या नाही। दळाचे नाव कमल, कमळाच्या पाकळ्या आणि कमळ वेगळं नाही, तर त्या पाकळ्यालाच काय म्हणतात, कमळ म्हणतात। रुखतेची डाळ फळाधिक, वृक्ष कोणता आहे हो, हात लावून दाखवा, हात लावला म्हणजे हे गुड आहे, दुसरीकडे हात लावला ही फांदी आहे, अरे हे पानं आहे, हे फुलं आहेत, हे फळं आहेत, नाही 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 नाही, ते सगळं मिळून वृक्ष आहे आणि वृक्ष म्हणजे सर्व। त्याच्यात ते वेगळं वेगळं वाटत असलं तरी त्यात काही बदल नाही। अगा हे म्हणजे आकर्षले त्याचे निवंत जेवे झाले, नाना दूध मुराले त्याची नाही, हे म्हणजे आकर्षले, फार काय सांगावं अर्जुना, हे म्हणजे आकर्षले, हे का नाही।
बर्फच घट्ट झाले की त्याला हिमालय म्हणतात. त्याचं स्वरूप आणि हिमालय आणि बर्फ काय नाही, वेगळं आहे. नाना दूध मुराले त्याची दही आहे का नाही, फार काय सांगावं. दूध मुरलं की त्यालाच काय म्हणतात, दही म्हणतात. तैसे विश्व येणे नावे हे मी चिपया गवे, येई चंद्रबिंब स्वलावे न लगे जेवी. तैसे विश्व येणे नावे हे मी चिपया गवे. तसं विश्व विश्व ज्या नावानं आपण संबोधित करतोय का, तर ते विश्व म्हणजेच काय आहे, मी आहे. असं आपलं स्वरूप भगवंत इथं सांगतायत. मी चिपया गवे येई चंद्रबिंब स्वलावे न लगे. काही काही गोष्टी सोलून खायच्या असतात. केळ दिला आपल्याला खायला तर ते दोन भाग असतात, कातड काढून टाकायचं आणि केळ आहे का नाही सोलून खायचं. आंबा दिला काय करायचा, सोलून खायचा. संत्र दिलं काय करायचं, सोलून खायचं. पेढा दिला, जसा पेढा सोलून खायचा नाही तो सगट खायचा, तसं विश्व रूपी टरफल सोलून देऊ नाही घ्यायचा. पेढ्यासारखे त्याला टरफलच नाही. सगळं विश्वच काय आहे का नाही, तो देव परमात्मा आहे नाही का नाही. अशा प्रकारे विश्वदेव सत्य देवतया जवळे असे पापनाशे दर्शने, असा त्याचा अनुभव, ज्याचा अनुभव असा एवढा व्यापक झालेला आहे. अशा प्रकारचं आणि भक्तीत सुद्धा करावं लागतं आहे का नाही. भक्तीत सुद्धा जर मला भक्तीत हे केल्या गेलं नसतं तर माऊली ज्ञानोबा राय, नाथ महाराज, नामदेव महाराज यांना एवढा त्रास झाला. यांनी कुणालाही शाप दिली असते, कुणालाही शाप दिली, पण त्यांनी त्याला वेगळं मानलंच नाही. माझा परमात्मा आहे. पण तुकोबरायावर जे जे आघात आले त्याचा तुकोबरायाने निशाणा आघात करणाऱ्याकडे केलेला नाही, तर कुणाकडे केलेला आहे, पांडुरंगाकडे केलेला आहे. धन पाठवण्याचा आघात असो, एक स्त्री पाठवण्याचा आघात असो, कोणी गाथा बुडवण्याचा आघात असो, का कोणी काट्यानं मारण्याचा आघात असो, सगळ्याला जबाबदार कोण धरले तुकोबरायांनी, त्याची वशी पुरविता पांडुरंगालाच जबाबदार धरलेला आहे. त्याप्रमाणे विश्व म्हणजे मीच आहे. जसं चंद्राचं बिंब घेत असताना त्याला स्वलावं लागत नाही, त्याच्याप्रमाणे घृताचे थिजले पण न मोडिता घृताचे दान का नाटिता कांकन सोनेची. किती दृष्टांत दिले असतील मला, 10-12 दृष्टांत झाले. घृताचे थिजले पण न मोडिता घृताची दान आहे का नाही. पण मग म्हणजे वेगळं वेगळं दिसतंय ना हो. माऊली म्हणतात तसं नाही. मला घट्ट असलं, तूप घट्ट झालेलं असलं तर पातळ केलं तरच ते तूप होतं का. घट्ट असेल तरी तूप आणि पातळ असेल तरी तूप नाही का नाही. घृताचे थिजले पण न मोडिता, त्याचा थिजलेपणा न घालवता घृत आहे ते तूप आहेच आहे. का नाटिता कांकन सोन्याची ते आहे का नाही. मला जे एखादं अलंकार केलेला असेल तो अलंकार नाही आटवला, त्याची लगड नाही केली म्हणजे ते सोनं नाही का. आपल्या दृष्टीने नाही. अलंकारात आले बाळा सोने वाया गेले, आपल्या दृष्टीनं नसेल पण ते सोनच आहे. न उकलिता पटो तंतूचे असे स्पष्ट, न विरविता घटो मृत्तिका जेवी. न उकलिता पटो, वस्त्र उकललं नाही म्हणजे त्यात तंतू नाही का, आहे. घडी करून असू द्या नाही तर उकललेला असू द्या, तंतूच आहे. न विरविता घटो मृत्तिका जेवी. एखादं गाडकं मडकं फोडलं नाही, ते त्याचा विरवलं नाही पाण्यात भिजून, तर ती माती नाही का. घट असला तरी मातीच आहे आणि ती विरल्या गेलं तरी काय आहे, मातीच आहे. अशा प्रकारे मनोनी विश्वपन जावे मग माते घ्यावे, तैसा नव्हे आगवे सकटची मी. मनोनी विश्व जावे, या विश्वाचा बात करावा आणि मग मला घ्यावं, असा मी कोणी वेगळा नाहीये. मी सर्वच काय सरसगट, सकटची सरसगट काय आहे, मीच आहे. अशा प्रकारे ऐशेनी माते जाणीजे ती अव्यभिचारी भक्ती म्हणीजे. येथ भेद काही नाही की जे तरी तो विचारू. आता पहिला मी कोणती सांगितलं, मी कसा आहे, माझं स्वरूप काय आहे. आता अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय सांगताय. अव्यभिचारी भक्ती सांगितलं तर काय आहे ती, ऐशेनी माते जाणीजे ती अव्यभिचारी भक्ती म्हणीजे. असा मी व्यापक आहे असं जाणणं ही खरी अव्यभिचारी भक्ती आहे. आणि असं न जाणणं व्यभिचारी भक्ती. तुकोबरायाचं याला प्रमाण. तुकोबराय म्हणतात ब्रह्मनिष्ठ काळी जरी जीवा नावे मोडी, तया घडली गुरु हत्या गेला उपदेश तो मिथ्या. गुरुनं शिष्याला शिकवलं
की सगळं ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म. आणि मग तो शिकला सुद्धा की सगळं सर्व काय आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म आहे. असा सर्व ब्रह्म आहे म्हणणारा वेगळा जीव वेगळेपणाने काडी जरी बाजूला काढली, माणूस नाही. ती गाडी आहे, तिकडे सगळ्याची गाडी छान झालेली गाडी आहे, ती वेगळा म्हणून काय काढली, काडी जरी बाहेर काढली तरी त्याचं सगळं ज्ञान गेलं. त्यानं गुरुने केलेला उद्देशही त्याचा काय गेला, आहे की नाही. तया घडली ब्रह्महत्या, ब्रह्माची हत्या झाली त्याच्याकडून. का, काडी वेगळी पाहिल्यावर ब्रह्म नाही दिसलं त्याला, आणि ब्रह्म नाही दिसलं म्हणजे हत्या झाली. तया घडली ब्रह्महत्या, आणि गुरुने केलेला उद्देशही काय झाला, सगळा मिथ्या केला. म्हणून मला सर्वात ब्रह्म पाहणं ही अव्यभिचारी व्यक्ती आहे. आणि व्यभिचारी व्यक्ती काय आहे, मग त्याच्या विरुद्ध येत भेद काही देखे तरी तो व्यभिचार हो. भांडणाची झाले ते जीवाचे काय आले, भांडणाची झाली, भांडणाची झाले ते जीवाचे काय आले. प्रमाण हा जीव काय वेगळा आहे काय, आहे का. मला व्यभिचारी भक्ती काय आहे, तर व्यभिचारी भक्ती आहे भेद पाहणं. भेद पाहणं हे काय आहे, व्यभिचारी. येद भेद काही देखीचे तरी तो व्यभिचार. माऊली ज्ञानोबा म्हणतात भेद पाहिला की व्यभिचार. जीव जीवातला भेद आहे, जीव जडातला भेद आहे, नाही का नाही. जड जीवातला भेद, असे किती प्रकारचे भेद सांगितले नाही, 5 प्रकारचे भेद. जडा जडाचा भेद, पुन्हा ईश्वर जडाचा भेद, नाही का नाही. आपल्याकडे भेद आहेत. मला जिथं कोणताच काय राहिलेला नाही, भेद राहिलेला नाही, सगळंच काय याला वाद खंडोनी, वादच राहिला नाही आमच्याकडे की भेद आणि अभेद करायचा काय नाही राहिला, वादच नाही. कारण मला ते सगळंच ब्रह्म झालंय, आता तो वाद कोणा करावा, नाही का नाही. म्हणून याला व्यभिचार म्हणतात. भेद पाहिला की तो काय होतो, व्यभिचार रूपी भक्ती होते. या कारणाने भेदाते सांडोनी या भेदे चित्ते आपणा सगळं माते जाणावे का. यामुळे अर्जुना तुला जर गुणातीत व्हायचं असेल तर काय कर, सांडोनी भेदाते सांडोनी, भेदाला काय कर, टाकून दे, नाही का नाही. मला भेदाला टाकून दे. आणि अभेदे चित्ते, अभेद चित्तानं मला काय करतो, सकट माते जाणावे का, सर सगट मी आहे असं तो काय करावं, जाणावं. आणि असं काय एकदा तो जाणलं रे जाणलं की तू गुणातीत होऊन जाशील. पार्था सोनियाची टीका सोनियाशी लागली देखा, तैशी आपण बी आणि का मानावे ना. मला सोनियाची टीका सोनियाशी लागली देखा. सोन्याचा एखादा अलंकार बनवला आणि त्याला शोभा येण्याकरता त्याच्यावर पुन्हा सोन्याचा गोळा करून नक्षीकाम काढून त्या अंगठ्यावर बसावला. तो वेगळा दिसायला लागले, तो उंच भाग वेगळा दिसायला आहे, पण सोन्याला लागलेला तो सोन्याचा गोळा सोन्या वेगळा आहे का, वेगळा नाही. हेही सोनच आणि हे काय आहे, सोनच आहे, का नाही. लागले ते का तसे आपण बी अनेका मानावे ना. तसं आपलं स्वरूप दुसऱ्यापासून अनेकापासून वेगळं मानू नये. सगळ्यांना माहिती मला कथा माऊली ज्ञानोबरायाची. माऊली ज्ञानोबराय पैठणला आले पैठणला आपल्याला न्याय मिळावा या आशेनं शुद्धीपत्र मिळावं पैठणला आले. काही चांडाळ चौकडी बसलेलीच होती, आहे का नाही. मला त्यांनी विचारलं लागले, अरे कोणाकडे आले, पुरव कशाला आले, काय आले वगैरे वगैरे असे बोलायला लागले. त्यांनी सांगितलं आपले नाव वगैरे सांगितले, आपल्या बापाचं नाव, आणि बापाचं त्यांचं नाव ऐकल्यावर मला त्यांनी चेष्टा करायला काय केली, सुरुवात केली. काय रे तुमचं नाव, असो कशा प्रकार, काय तुमचं नाव, म्हणले माझं नाव निवृत्ती आहे. म्हणले वा 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 वा, नाव निवृत्ती आणि कर्म प्रवृत्तीच. निवृत्तीनं शुद्धीपत्र कशाला मागावं, कारण त्याचं नाव की काय आहे, निवृत्ती आहे. आणि शुद्धीपत्र मागण्याची प्रवृत्ती कशाला व्हावी त्याला. आता ते ब्राह्मण ब्राह्मण एक नाही. नाथ महाराजांचा एक पिक्चर काढलेला आहे बघा, संत एकनाथ. त्याच्यात खूप त्या ब्राह्मणाचं असं हे दिले, खूप नाथ महाराजाला काय दिला त्यांनी, छळ केलेला आहे. परत अशा प्रकारे बोलायला लागले, ज्ञान देव, वा 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 वा, ज्ञानाचा देव, त्याचं नाव ज्ञान देव, आणि आज्ञाण्यासारखा हिंडायला, काही बोलायला लागले, आहे का नाही. आणि मग त्या वेळेला तो रेडा रेडा माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, रेडा आणि मी काय नाही, आत्मा माझा, आत्मा माझा,
तीर्थयात्रा प्रकार नाही रेड्याच्या प्रकरणात एक प्रमाणे नामदेव महाराज होतं की तो रेडा आणि मी दोन्ही काय नाही दोन नाही आहे का नाही म्हणून त्याप्रमाणे आपण मानावे का आपण त्याने का मानावे का आपलं स्वरूप मी ब्रह्मा आहे आणि जसा मी ब्रह्मा आहे तसे सर्व काय आहे ब्रह्मा आहे तेजाचा तेजोने निघाला परी तेजेची असे लागला त्या रश्मी आईचा बलाभूत व्हावा तेजाचा तेजोने निघाला महाराज तेच नाम सूर्य सूर्याचे किरण सूर्यापासून निघाले आणि सूर्याचे किरण सगळीकडे जरी पसरलेले असले तरी ते सूर्याचेच आहेत ना ते सगळे किरण वेगळे वेगळे असतील पण कुणाचे आहेत सूर्याचेच आहेत नाही काढिता निराळा वेगळं काढता येत नाही रश्मी आईचा बलाभूत व्हावा असं बोल ज्ञान व्हावं आपल्याला की सगळे किरण जरी वेगळे असले तरी सूर्याचेच आहेत तसे सगळे वेगळे वेगळे जरी भेद दिसत असले तरी कोणाचे आहे माझेच ब्रह्माचे आहे सगळ्या काळा आहे होका तरंग लहान परोशिंदोशी नाही पै परमाणु भूतळी हिमकणू हिमाचळी मधमाजिनी हाळिया हमतैसे परमाणु भूतळी बारीक बारीक मातीचे कण असले तरी पृथ्वीपासून काय नाही ते वेगळे नाही पृथ्वीचंच रूप आहे ते हिमकणू हिमाचळी जरी बर्फाचे वेगळे वेगळे तुकडे दिसत असले तरी त्या हिमालयापासून त्यांचं स्वरूप काय नाही वेगळं नाही मधमाजिनी हाळिया हमतैसे तुझा अहम तू माझ्यात घालून मला सगळ्यामध्ये काय कर निहाळ म्हणजे पहा ऐका नाही होका तरंग लहानो परेशन दोषी नाही बिन्नो ऐसा ईश्वरी मी आणून याची माल होका तरंग लहानो तरंग लहान जरी असला लाट लहान जरी असली तरी त्या समुद्रापासून ती लाट वेगळी नाही तसा ईश्वरी मी आणून याची महा तसा या विश्वामध्ये मी वेगळा आणि विश्व वेगळा आणि ईश्वर वेगळा असं नाही तर ईश्वर म्हणजेच काय आहे हे विश्व आहे ऐशे निबा समरसे दृष्टी जे उल्लासे जो भक्तिपय ऐशे आम्ही म्हणू तर मौली ज्ञानोबरायांनी आम्ही असं म्हणू मग तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही म्हणू पण माऊली म्हणतात आम्ही तर असं म्हणू काय म्हणू काय म्हणतात माऊली ऐका ऐशे निबा समरसे दृष्टी जे उल्लासे अशा समरसतेनं ज्याची दृष्टी फाकते ज्याची अशी व्यापक दृष्टी ज्याला प्राप्त होते ते भक्तिपय ऐसे आम्ही म्हणू आम्ही त्याला काय म्हणू भक्ती म्हणू मग तुम्ही कशाला भक्ती म्हणायचं ते तुमच्या हातात आहे पण आम्ही याला भक्ती म्हणू आता माऊली ज्याला भक्ती म्हणतील त्याचं फळ मिळणार आहे ज्याला माऊली भक्ती म्हणतील त्याचं फळ मिळणार आहे आपण तर कशाला भक्ती म्हणू पण आपण म्हणणाऱ्या भक्तीला भक्ती आपण म्हणू शकतो पण फळ मिळणार नाही माऊलींनी गोड दृष्टांत दिलेला आहे आपण कशाला काही म्हणून घ्या महाराज पण फळ ते मिळत नाही एक जण हिमालयात गेला त्याला बद्रीनाथ केदारनाथ वगैरे फिरता फिरता एक साधू दिसला दर्शन घेतलं काय साधू काय दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावर बाबा किती वर्षाचं वय तुमचं लोक सांगत होते साधू त्यानं सांगितलं 4 युग झाले आयुष्य किती आहे माझं 4 युग झाले महाराज तुम्ही 4 युग झाले आहात तर मग तुम्ही जगले कसे तुम्ही उपाय काय करत त्याला अमर पाहिजे होतं त्याला त्यांनी सांगितलं काय नाही इथून असं असा जाय रस्त्याला जाय आधी साधूला आणि इथून तो पुढे गेला की काही कंद येईल अमृताची तू एक कंद खा आणि त्याचा रस काय कर पे म्हणजे तू काय होशील अमर होशील तो गेला माझा आता साधूला सांगितलं होतं तिथे गेला त्याला ते कंदही घेतले पण त्यानं तो कंदही खाल्ली पण भाग्य त्याचं वेगळं होतं तिथं 2 प्रकारचे कंद होते एक विषाचा कंद आणि अमृताचा कंद त्यानं तो अमृताचा खांदायच्या ऐवजी कशाचा खोदला विषाचा खोदला आणला घरी आणला आधी वाटला माऊलीची भाषा अशीच आहे आधी तो वाटला आणि वाटून त्याला काय केलं आगा विषयाचे कांदे वाटूने मग तो रस घ्यायचे पिळवणे त्या नाव अमृत ठेवणी जैसे अमर होणे मग ते पिळला एका बाटलीत तो रस भरला त्याला लेबल लावलं अमृत आता त्याला लेबल कशाचं आहे अमृताचं पण अमृताचं लेबल जरी असेल तरी पेल्यानंतर अमर होणारे का मरणारे मरणारे तसं आपण लेबल कशालाही भक्तीचं लावलं तरी अमरत्व पद आपल्याला मिळणार नाही ही भक्ती महाराज शेवटची भक्ती माऊली ज्ञानोबारायांनी सांगितली माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत आम्ही याला भक्ती म्हणतो
अशा प्रकारचं अव्यभिचार चित्तानं भक्ती करणं त्यालाच आम्ही काय म्हणतो, भक्ती म्हणतो. आणि ज्ञानाचे सांगावे येची दृष्टी नावे, योगाचे ह्या घेवे सर्वस्व हे. ज्ञानाचे सांगावे येची दृष्टी नावे. आणि ज्ञान कशा करता मिळवायचं? ज्ञानाचा चांगलेपणा म्हणजे ज्ञानाचा शेवट, ज्ञानाचं फळ. ज्ञानाचं फळ कधी मिळालं? येची दृष्टी नावे, हे अशी दृष्टी प्राप्त होणं हेच ज्ञानाचं काय आहे? फळ आहे. योगाचे हे आगवे सर्वस्व हे. योगाचं ही फळ काय आहे? योग करायचा व्यापक दृष्टी करता, ज्ञान मिळवायचं व्यापक दृष्टी करता, आणि भक्ती करायची व्यापक दृष्टी करता. मार्ग तरी दोन्ही परी एक वटती निधान आहे का नाही? मार्ग अनेक आहेत, पण ते शेवटी कुठे येतात? एकाच ठिकाणी येतात. मला सिंधू आणि जळधारा माझी लागली या कर्णधारा, तैशी वृत्ती विरा प्रवर्तते. अशा प्रकारची भक्ती असावी. सिंधू आणि जळधारा माझी लागली अखंड धारा. ढगापासून सुटलेली धार समुद्रापर्यंत अखंड राहते, अशी तुटक नसते. जशी अखंड समुद्रापर्यंत ढगातून सुटलेली धार राहते, तशी चित्ताची वृत्ती अखंड त्याच्या चरणावर राहणं. अखंड चित्ताची वृत्ती कुठे राहणं? त्याच्या चरणावर राहणं. अखंड अखंड. माऊली नामदेव महाराजाचं प्रमाणे बघा, नामदेव महाराज म्हणतात अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. आहे का नाही? कशी काय तेलाची धार आहे काकड्यातलं म्हणतो ना, ओघ चाली याला धार अखंडित, ओघ चाली याला नित्य. धार कशी आहे? धार अखंडित धार. त्या धारेत काय नाही, मधात खंड नाही. धार अखंडित, ओघ चाली याला नित्य, नित्य ओघ चाली याला. अशा प्रकारची ज्याची तुम्हाला जवळ चित्ताची वृत्ती आणि त्या वृत्तीची धार सारखी त्याच्याकडे लागलेली आहे, त्याप्रमाणे तैशी वृत्ती विरा प्रवर्तेते. का कोहेशी आकाशा तोंडे चांदा नाही जैसा, तो परमपुरुषी तैसा एकवटेगा. कसा तो भगवंत शियक्रूप झालेला आहे? कोहेशी आकाशा तोंडे चांदा नाही जैसा. विहीर खांदलेली आहे की नाही? विहीर बांधलेली आहे. आता विहिरीतही आकाश आहे आणि महाआकाश आहे. महाआकाश आणि विहिरीतला आकाश, या विहिरीतल्या आकाश आणि महाआकाशाला जोडण्याकरता वेल्डिंग आणली का? तोंडी सांदा भरलाय का? त्याचा जॉईंट मारलाय का? नाही 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 नाही, त्याला जॉईंट नाही. ते विहिरीतलं आकाश आणि महाआकाश हे दोन्ही काय आहेत? एकच आहे. तसा हा तिहार दिसत असेल, तो व्यापक दिसत असेल, पण दोन्हीचं जोड तसे येल्डिंग आणून केलेला नाही. तर अखंड दोन्ही काय आहेत? एक आहे. त्याप्रमाणे तो परमपुरुष तैसा, तो महात्मा त्या परमश्रेष्ठ पुरुषाला तसा एक वाटलेला असतो. प्रतिबिंबोने बिंबवरी प्रभेची तैशी उजरी, ते सोहमवृत्ती अवधारी तैशी होय. प्रतिबिंबोने बिंबवरी, प्रतिबिंबापासून महाराज बिंबापासून ते प्रतिबिंबापर्यंत किती अंतर राहतं महाराज, पण जे त्याच्या प्रकाशाची ती धार आहे, उत्कर्ष आहे, तो तिथून इथपर्यंत काय असतो? जोडलेला असतो. त्याप्रमाणे तैशी सोहम वृत्ती, सोहम 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 सोहम, तो परमात्मा मी आहे, तो परमात्मा मी आहे, तो परमात्मा मी आहे. असं मला जे ज्ञानातलं सोहम, ज्ञानात भक्तीतलं काय आहे? सोहम. भक्तीतला सोहम कोणता आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. हा भक्तीतला काय आहे? सोहम आहे. सोहम राम 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 कृष्ण कृष्ण कृष्ण, हा भक्तीतला सोहम आहे. आहे का नाही? एक विठ्ठल 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 विठ्ठल. सोहम म्हणताना असं शांत बसून सोहम सोहम सोहम, आहे का नाही? तो परमात्मा मी आहे, तो परमात्मा मी आहे, तो परमात्मा मी आहे, असं सारखी एक धार बनवून चिंतनाची. आहे का नाही? विठ्ठल विठ्ठल म्हणताना जर आपण दिवसभर नामस्मरण केल्यापेक्षा, म्हणजे करायलाच पाहिजे दिवसभर, पण दिवसभर नामस्मरण केल्यापेक्षा दिवसभर नामस्मरण जर व्हावं वाटत असेल, करणं वेगळं आणि होणं वेगळं. केलेलं सुटून जातं मला. म्हणजे कधी 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 सरपडतो त्याचा ते कळत नाही. वाटत असेल तर 10 मिनिटं फक्त दिवसातून एकांतात बसून विठ्ठल म्हणताना फक्त विठ्ठल
वी डोळ्यापुढे आलं पाहिजे, ठ आलं पाहिजे, ल आलं पाहिजे. पण पाहता आम्ही विठ्ठल 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 असं पूर्ण नाव दिसत चाललं. नाव दिसता 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 कधी त्याचे पाय दिसायला लागतात कळतही नाही. अभ्यास आहे ना तो बहुतेय कशाने यावं लागतं. मग ते अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर आणि या लागे माझ्या काही अभ्यासी मिळ. त्याच्याकरता महिना 2 महिने सुरुवातीला खूप त्रास होईल. कारण तुम्ही बघून करून पहा. करोडो रुपये मिळणं सोपं आहे, पण डोळे बंद करून विठ्ठल डोळ्यापुढे येणं सोपं नाही. करून पहा, अवघड आहे का नाही. पण त्याचा लाभ मिळणारा काय असतो. मग आनंदाच्या लाटा आपोआप उसळत जातात. आणि मग तो जो आनंद मिळतो तो तोंडाने सांगितला जात नाही की तो कसा आहे. आपोआप आनंदाची अशी लाट लहर येते जातून. त्याप्रमाणे सोहम वृत्ती दैशी वय ऐशनी मग परस्परे. जे सोहम वृत्ती दया अवतरे तेही सगळ सरे अपेक्षा. ऐशनी मग परस्परे. परस्पर चिंतन काय. परस्पर चिंतन म्हणजे स्वतः मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म मी आहे. ब्रह्म मी ब्रह्म, ब्रह्म मी ब्रह्म, ब्रह्म मी ब्रह्म. याला उत्प्रोत चिंतन म्हणतात. उत्प्रोत तो मी आहे आणि मी तो आहे. तो मी आहे, मी ते आहे. ते तो मी आहे, मी ती आहे. मी ब्रह्म आहे, ब्रह्म मी आहे. असं उत्प्रोत चिंतन ज्याचं चालू आहे. आणि मग काय होतं. आपोआप त्याची वृत्ती सोहम स्वरूप होऊन जाते. तुकोबाराय म्हणतात सकळ इंद्रिया मन हे प्रधान तेही करी ध्यान विठोबाचे. म्हणे हे राम झाले, म्हणे हे राम झाले. नाही का नाही. सोहम वृत्ती अवतरे. आणि मग काय होतं. त्या वृत्ती सगट तेही सगट सरी अपेसया. त्या वृत्ती सहित मज लपवी माझे चित्त मन चरणी ठेवी. वृत्ती सहित तिथं महाराज तो विलीन होऊन जातो. अशा प्रकारे एकवट होऊन जातो. अपेसया आपोआप. जैसा सैंधवाचा कसा एक रूप होतो. जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा विरालेला विरवावा ही ठाकी. काय माऊली ज्ञानोबारायचा जर प्रत्येक याचा विचार केला तर आपल्याला जी एखाद्या वेळेला भक्ती साधकाला जळजळ होते या ओव्यातून ती जळजळ बंद होती. जळजळ बंद होती. मला सांगा माऊली ज्ञानोबाराय म्हणतात पाण्यात मीठ टाकलं की त्याचं काय होतं. पाणी होतं. पण मला का पाण्यात मीठ टाकलं की थोडं तरी हलवावं लागतं. याचा अर्थ ब्रह्मस्थितीच्या जवळ जाईपर्यंत कष्टच घ्यावे लागतात. थोडं हलवावंच लागतं त्याला. आहे का नाही. आणि मग एकदा का ते एक रूप झालं की त्याचा तो त्याला ते विघरण्याचाही कष्ट काय होऊन जातात. बंद पडून जातात, संपून जातात ते. आहे का नाही. त्याप्रमाणे नातरी जाळून येतून वन्नी ही विजय आपण तैसे भेदून असून जाण ज्ञान ही नुरे. ज्याप्रमाणे महाराज अग्नी त्या गवताला जाळतो आणि गवताला जाळून अग्नी विझून जातो. तसं ज्या ज्ञानानं आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त झाली, वेदाचा ज्या ज्ञानानं नाश केला त्या ज्ञानही संपून जातं. ज्ञानाचंही मग तिथं काम राहत नाही. ज्ञानही नुरे माझे पहिलपण आहे. फक्त हे पहिलपण आहे. अनादि जे ऐक्य आहे त्याची निवडी. माझे पहिलपण आहे. मी कोणीतरी वेगळा आहे, देव कोणीतरी पलीकडे आहे, असा जो दोघातला द्वैत आहे ते निघून जातं. आणि अनादि काळापासून असलेलं ऐक्य, जे ऐक्य त्या भक्ताला काय होतं प्राप्त होतं. तेच त्याला भेटतं. आता गुणा ते दुकिरटी जिनिया नव्हती गोष्टी जे एकपणा ही मिठी पडो सरली. आता गुणा ते किरटी जिनिया नव्हती गोष्टी. मग आता तो कुणाला जिंकतो का असं विचारलं. घेऊ म्हणतात अर्जुना आता तो गुणाला जिंकतो का नाही या गोष्टी शिल्लक राहिल्या नाही. कस काय शिल्लक राहिले नाही हे विचारायचं काम. कस काय राहिलं नाही. अरे जे एकपणा ही मिठी पडो सरली. अरे माझ्याशी एकरूप झाल्यामुळं आता गुण म्हणण्या इतकंही द्वैत राहिलं नाही. तिथं गुणच राहिले नाही तर गुणातून पलीकडे जाईल का हे विचारायचं कारण राहिलेलं. गुणच ब्रह्म झालं. गुणच नाही राहिले. आता काय राहिले तिथं. किंबहुना ऐशी दशा हे ब्रह्मत्व का सुदशा हे तो पावे तो ऐसा मागे भजे. फार काय सांगू अर्जुना. अशा अवस्थेला प्राप्त होतो. अशा ब्रह्मत्वाला तो प्राप्त होतो. कोण. अशा प्रकारची माझी भक्ती जो करतो तो. पुढे ते लिंगे बघतो जो माझा जगी तो ब्रह्मता तया लागी पतिव्रता. पुढे ती ही लिंगी अशा लक्षणाने जो माझा भक्त या जगात विवरण करत असेल, फिरत असतील ते महात्मे. आयुष्य शिल्लक राहिलेलं असतं.
फिरत असता तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. मग आता इथून पुढं काय, आता दिवस चारी खेळी खेळी. आता तर आता पुढचे दिवस आता काम करून घेतलंय, संपला विषय आहे का नाही. आता दिवस चारी खेळी खेळी. आता राहिले 4 दिवस आम्हाला काय करायचे दादा, खेळी खेळी घालवायची आहे का नाही. असा जगात मध्ये राहतो. हे ब्रह्मता तयार आहे, पतिव्रता पण आहे. ही ब्रह्मत्व अवस्था त्याची पतिव्रता झालेली आहे बरं. त्याला ती सोडून जात, तो कोणाला बोलताना दिसल, तो चालताना दिसल, तो क्रिया करताना दिसल, तो खाताना दिसल, बोलत काही दिसल तो, पण त्याची ती ब्रह्मत्व अवस्था मोडत नाही. जैसे गंगेचे निवडे डळमळीत जळ जे निघे, सिंधुपत तया जोगी आन नाही. जसं गंगेच्या ओघामध्ये मला जसं खळखळ खळखळ पाणी करत निघालं, गंगेत निघालंय ना, आता समुद्राला जाणार नाही. आता दुसरीकडे त्यांनी चिंताच करायची नाही, मी समुद्राला जातो का नाही, आता काय होतंय काय माहित. नाही नाही नाही, आता चिंताच करू नको. तू ज्या अर्थी गंगेत प्रवेश केला त्या अर्थी कुठं जाणार आहे, समुद्राला. तसं भक्तांना विचारच करायचा नाही, आम्हाला मोक्ष मिळेल का नाही, देव भेटेल का नाही, भगवत प्राप्ती होईल का नाही. तू भक्तीच्या गंगेत प्रवेश केलाय ना, आता तू दुसरीकडे जाणार नाही. येणार कुठं आहे, जाच येणार आहे. तैसा ज्ञानाची आदिती जो माते शिवे कीर्ती की तो भयब्रह्मतेच्या मुकुटी चुडा रत्न. त्याप्रमाणे पण ज्ञानाची आदिती, तर भक्तीला दृष्टी कशाची असावी, ज्ञानाची म्हणजे व्यापकत्व दृष्टी असावी. जो माते सेवे कीर्ती, जो माझे सेवन करतो, माझी सेवा करतो, माझी भक्ती करतो अर्जुना, तो ब्रह्मतेच्या मुकुटी चुडा रत्न होय. तो ब्रह्मत्व पदाच्या मुकुटावरचा काय होतो, रत्न होतो. रत्न चुडा मुख्य स्थानी जाऊन बसतो. या ब्रह्मत्वाशीच पारता सायुज्याची व्यवस्था, याची नाव चौथा पुरुषार्थ का. आणि या ब्रह्मत्वाला सायुज्य म्हटलंय अर्जुन. सायुज्य नावाचा मोक्ष म्हणजे काय आहे, अशा ब्रह्मत्वाला प्राप्त होणं. चार पुरुषार्थापैकी चौथा पुरुषार्थ मोक्ष कोणता आहे, हाच आहे. मोक्ष, सायुज्य, ब्रह्मत्व ह्या वेगळ्या व्याख्या नाहीत, एकाच पदाचे वेगळे वेगळे काय आहे, नाव आहे. अशा प्रकारे करी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान. मी हान साधन कमी न हो. आता भगवंत म्हणतात, आता काय झालं मी सांगितलं की माझी भक्ती करायची, आणि माझी भक्ती करून ब्रह्मत्वाला काय व्हायचं, प्राप्त व्हायचं. बरोबर आहे का नाही. भक्ती माझी करायची आणि ब्रह्मत्वाला प्राप्त व्हायचं. मग कदाचित अर्जुना तुला असं वाटेल, काय वाटेल, की मी झालो साधन आणि ब्रह्मत्व झालं साध्य, ब्रह्मपद झालं साध्य आणि मी काय झालो, साधन झालो, असं तुला वाटेल. तर तू ही संशय तुझा काढून टाकतो. तरी धनी ऐशे तुझ्या चित्ती पैसे, ब्रह्म आनंद शे मी वाचवणे. तर काही वेगळं करू विचार करू नको. मी वेगळा, माझं साधन करायचं आणि ब्रह्मत्वाला प्राप्त व्हायचं, असं आम्ही दोन नाही. मी म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच मी. कृष्ण आणि ब्रह्म दोन्ही वेगळे नाही. अशा प्रकारे ब्रह्मणोहि प्रतिष्ठा मृतशा वेश्यच शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य कांतिकस्य च. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां शास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभागो गुणं चतुर्दशोऽध्यायः. अगा ब्रह्म या नावा अभिप्राय मे पांडवा मीची बोली जी आगवा शक्ती. या ब्रह्म जे म्हणतात ना अर्जुना, ते मलाच म्हणतात. भगवान कृष्ण सांगतायत मी आणि ब्रह्म वेगळे नाही, मलाच म्हणतात. अभिप्राय म्हणजे इशारा माझ्याकडेच केलेला आहे. ब्रह्म तो म्हणजे मीची बोली जी आगवा शक्ती, आणि सगळीकडे जो भरलेला आहे तो कोण आहे, मीच आहे. मी तो काय वेगळा नाही. पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा. तैसा मद आणि ब्रह्मा भेद नाही. चंद्राचं मंडळ आणि चंद्र दोघं दोन नाही. तसा मी आणि ब्रह्म आमच्यात भेद नाही, आम्ही दोन्ही एकच आहोत. अगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्मरूप सुख जे उमप आदितीये. कसं आहे ते, कोण आहे तो ब्रह्म. अगा नित्य जे काय आहे, नित्य आहे. नित्य अनित्य नाही, नित्य आहे. जे निष्कंप, निष्कंप म्हणजे अचळ. काय अक्षय आढळ चळेना ढळेना तया नारायणा यात जावे. जे अक्षय आहे, जे अचळ आहे, जे चळतही नाही आणि जे ढळतही नाही. निष्कंप आहे, अचळ आहे. अनावृत्त, अनावृत्त म्हणजे उघड न झाकलेलं. उघडे ब्रह्म माझा धर्मरूप. आणि जे धर्माचं मूळ काय आहे, धर्माची तू मूर्ती, धर्माचं मूळ रूपच आहे. धर्म, देव आणि धर्म दोन्ही दोन नाही. बरेच वाद चालू आहे धर्म, बरेच वाद चालू आहे. महाराज
मुस्लिम म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ, हिंदू म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ, ख्रिश्चन म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ, ईसाई म्हणतात आमचा धर्म श्रेष्ठ. मग श्रेष्ठ धर्म कोणता त्याचा निवाडा करावा लागेल ना. श्रेष्ठ धर्म कोणता? ऐका, जो धर्म ब्रह्म प्राप्ती करून देतो तो श्रेष्ठ, आणि जो नरकाधिकाची प्राप्ती करून देतो तो जो स्वर्ग प्राप्ती. का तो का महाराज आपल्या वारकरी संप्रदायाला आपल्या धर्माला का श्रेष्ठ मानलं? की ज्याचा आचार विचार चांगला आहे, आणि ज्याचा आचार विचार चांगला आहे तो ब्रह्मत्वाला प्राप्त होतो. नाही, तुम्ही कोंबडी बकरं जर कापत असाल आणि आम्ही श्रेष्ठ म्हणत असाल तर ते नरकाला नेणार आहे ना, मग तो श्रेष्ठ कसं काय म्हणता येईल? म्हणून जो भगवत प्राप्ती करून देतो तो धर्म काय आहे? श्रेष्ठ. तुकोबाराय म्हणतात आमचा धर्मच तो आहे. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारो खडा. हा धर्म आहे खरा, नाही का नाही? तुम्हाला धर्म कळत नाही काय? आपण हा धर्मालाच लेबल कशाचं लावलंय? काही म्हणजे आपण म्हणजे काही लोकांनी, आणि मग विषयाचे कांदे घेऊन लावा लेबल कशाचं, मरणारच आहे का नाही? म्हणून अनावृत्त धर्मरूप, अनावृत्त अशा प्रकारचं उघड आहे, न झाकलेलं आहे, धर्मरूप आहे, जे असं सुख आहे जे उमप, ज्या सुखाला माप नाही, गणित नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही, लेखा नाही. हा काही लिहिल्या जात नाही मला ते. आणि अद्वितीय ते भोगण्याकरता मला त्या सुख मिळत नाही, सुख रूपच आपण काय करतो? होऊन जातो. विवेक आपले काम सारुनी ठाकी जे धाम, निष्कर्षाचे निश्चम किंबहुना. मी फार काय सांगू अर्जुना, विवेक आपले काम सारुनी. महाराज विवेक आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोचवता. वैरागी, विवेक. परत त्या साधकाचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात कोण त्या साधकाला कोणीच सोबती नसतं, कोणी सहकार्य करत नाही. भगवत प्राप्ती होण्याकरता कोणीही आपल्याला सहकार्य कोणीच सहकार्य करत नाही, कोणीच करत नाही. आणि नाही इच्छा असली तरी जमत नाही ते. म्हणजे सहकार्य करण्याची इच्छा जरी असेल तरी त्यांच्या सहकार्याने आपलं काहीच फायदा होत नाही. हे ज्याचं त्यालाच काय करावं लागतं? वाटचाल करावी लागते, ज्याची त्याला वाटचाल करावी लागते. पण मग कोणीच सहकार्य नाही, ते एकट्याने कसं केलं? नाही, शेवटपर्यंत एक जण सोबती होता, त्याला असा खर होता महाराज तो, त्यानं कुणाला दुसऱ्याला जवळ येऊ दिलं नाही. हा बलवान शत्रू होता. कोण होता तो? माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. माऊली ज्ञानोबारायने 18व्या अध्यायातली ओळी, मित्र लागते सारिखा, जोडून ठेविला सखा, जो अगविया भूमिका सवे झाली. वितरागते सारिखा, सखा जोडून ठेविला. वितरागते सारिखा म्हणजे वैराग्यासारखा काय होता? विवेकासारखा काय होता? सहकारी होता त्यांना. आणि तो सहकारी मात्र सगळ्या अवस्थेत काय होता? एक अवस्था परमार्थात बदलत जाते. अगविया भूमिका म्हणजे अवस्था, पायऱ्या. प्रत्येक अवस्थेला तो बरोबर होता. पण तो कुठपर्यंत? भगवंत म्हणतात माझ्या जवळ आणून सोडेपर्यंत. आता माझ्या जवळ आणून सोडलं की विवेकाचे काम काय होतं? मग संपून जातं. निष्कर्षाचे निश्चम किंबहुना. मी फार काय सांगू, सगळ्या सिद्धांताचा शेवट म्हणजे मी आहे असा असलेलं माझं स्वरूप. ऐशे शिव अवधारा, तो अनन्याचा स्वैरा, सांगत शेविरा पार्थाशी. ऐशे शिव अवधारा अशा प्रकारचा आहे का? असं कोण सांगायले? अनन्याचा स्वैरा. स्वैरा म्हणजे आवडता आवडताय म्हणजे आवडता म्हणजे देवाला आवडतात. दोन्ही कोणी लावा ते परत देवाला आवडतात. पण कोण आवडतात? कोणाचा स्वैरा? अनन्याचा. जे अनन्य आहे त्याच्याविषयी त्यांचा तो काय आहे? स्वैरा. मग म्हणले महाराज आता एक सांगा की भेद पाहायचा नाही, सगळं त्याचे रूप आहे, मग त्याला काय भेद पाहावा? आम्हाला सांगता ऐशे अभेदे चित्ते, असा अभेद चित्तानं तू माझी भक्ती कर. आणि तो का भेद पाहतो? एक अनन्य, महाराज एक निष्ठावंत, एका दूर असं का करतो? तर तो सत्ताधारी. सत्ताधाऱ्याला एकरूपता पाहून कधीही चालत नाही.
नाही चालत मला, अजिबात चालत नाही. न करिता निगा कुंभी न काढिता तन कैची येती कण हा हाता कैचे ठिकाण हाताशी तेच आपलं नाही म्हणले ते विषय झाला. अन्याय शिवराजा न नाही, करिता दंड. दंड बहुत ते लंड माझ. हा ऐका नाही, तुकोबरायांनी शिवाजी महाराजाला काय केलेलं आहे, तुझ्या शिवाजी महाराजाचं कीर्तन, शिवाजी महाराजांनी कीर्तन तुकोबराचं गोगावरी एक ऐकलं, भगवे कपडे घातले डोंगरावर जाऊन बसले. मला जिजामाईला कळलं, जिजामाऊली आल्या, महाराज तुम्ही जर असं केलं, माझा पोरगा जर मला तो संन्यासी झाला याचं दुःख नाही, पण या शिव्या महाराज गरीब जनतेचं कसं होईल, कारण यांची या त्रासातून काय करायची आहे, मला सुटका वगैरे करायची आहे. तुकोबरायांनी सांगितलं घेऊन या माझ्याकडे. घेऊन आले आणि तुकोबरायांनी दुसऱ्या दिवशीचं कीर्तन फक्त शिवाजी महाराजाला उपदेशच केला. ते सांगितलं मला काय दयाचे नाव भूताचे पालन अनेक निर्दळन कंटका. ज्याचा त्याचा काय सांभाळावा ज्यानं त्यानं धर्म, मला ज्याचा त्याचा धर्म सांभाळणं हेच त्याच्याकरता शेव आहे. धर्मनीतीचा तहा ऐकावा व्यवहार निवडिले सार, पाप त्याचे नाव न विचारिता नेत भलतेची उन्मत्त करी सदा. ऐके राजा न करी दंड दर्या लंड दुष्टाशी. महाराज तुका म्हणे त्याचे अन्न मद्यपानाचे समान आहे का. राजाला कसं काय झालं ते, मला सत्ताधाऱ्याला तुकोबाराय म्हणतात तू आतून भेद पाहायचा नाही, पण दंड देण्यापुरता तरी काय पाहावं लागेल, भेद पाहावाच लागेल, आहे का नाही. अवघे देव साध परी अवगुणाचा बाद. सगळे देव आहेत पण घोटाळा कुठं दाखवतोय मग अवगुण. मला म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिवू नये. ऐका त्याच्यातही एक सत्ताधाऱ्यालाही भेद पाहून चालत नाही, सत्ताधाऱ्यालाही भेद पाहून. आता उगा पाकिस्तानच्या बाउंड्रीवरती कोण धडा 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 गोळ्या घातल्या आणि भारतातला एखादा शिकलेला असं ज्ञानेश्वरी ऐकायला वाचणारा ग्रंथाचं चिंतन करणारा असला की म्हणला अहम ब्रह्मास्मी सर्वम खलविदम ब्रह्म. अरे मरशील ना, तू मरशील तर मरशील पण देशाचं वाटलं होईल. महात्मा ब्रह्म नाही चार महावाक्य आहेत. आता तू देशाचं काय करशील, वाटोळं करशील ना, गरीब जनतेला मारतील ना ते बॉम्बस्फोट करून. म्हणून त्याचा धर्म काय आहे तिथं मारणं, नाही का नाही. अशा प्रकारे म्हणून हा सत्ताधाऱ्याला करून चालत नाही का, सत्ताधाऱ्यालाही भेद करावाच लागतो. फजित करावे ते फळ. आणि जोपर्यंत आपण साधक आहोत तोपर्यंत साधकालाही भेद करावाच लागतो. सिद्ध अवस्थेत भेद राहत नसतो, साधकाला भेद करावाच लागतो. साधकाला जर भेद करावा लागला नसता तर महाराज काय अवगुण्याची कुटुंबाच्या प्रमाणे दुर्जनाचा भला नो हे अंग संग बोलिला शे त्याग देशाचा त्या. दुर्जनाचे भय धरावे त्या परी पिसाळल्यावरी गावे संत संग देई, संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. हे साधका करता उपदेश आहे. साधकाला दुष्टाची संगत टाळावी आणि सत्संगती धरावी. सज्जना संगती करावा उपवास. दुर्जनात खाण्यात पिण्यात राहण्यात चालण्यात बोलण्यात साधकाला भेद काय करावा लागतो, बघावाच लागतो. साधकाने भेद असा निषिद्धाचा त्याग करत 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 आणि विहिताचं ग्रहण करत करत संगतीतला विहित असेल, खाण्यातला आहारातला विहितपणा असेल, बोलण्यातला विहित असेल, बोलण्यातला निषिद्ध भाग, आहारातला निषिद्ध भाग, पाहण्यातला निषिद्ध भाग, ऐकण्यातला निषिद्ध भाग आणि संगतीतला निषिद्ध भाग सगळा काय करावा लागेल, त्याच करावा लागेल. आणि असा निषिद्धाचा त्याग आणि विहिताचं सेवन करता 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 तो ब्रह्म होऊन जातो. आणि मग त्याला व्यापक दृष्टी प्राप्त होते आणि मग त्याला काही करायची गरज नाही. मला एक सांगा, झाडाला काठी कुठपर्यंत लावावं लागते, लहान आहे तोपर्यंत, नाही. पिपळाचं झाड लावलं त्याला काठी लावली, पाणी घालून 10-20-50 वर्ष झाले, त्याला मोठा वृक्ष झाला आणि मग तो बोरीच्या खात्या लावायला. मला कोण मला शेळ्या खाती, आता शेळ्या खात्या होय, आणि आता हत्ती बांधला तो उपटत नाही, आता काय शेळ्या खात्या. तसं साधक म्हणजे लहान झाड आहे, त्याला सांभाळावं लागतं. एकदा साधकाचा वृक्ष झाला, सिद्ध झाला की मग तोच अनेकांना सावली देतो, नाही का नाही. तोच अनेकांना शीतलता देतो, त्याला काही कोणाची सांभाळायची गरज नाही. त्याप्रमाणे अशा प्रकारे परत भगवंताला तो भेद बघावाच लागतो. आणि म्हणून सांगत शिविरा पारताशी अशा प्रकारे कशावर निघालो आपण, अनन्याचा स्वयरा. तो स्वयरा आहे, आवडता आहे. कोण आवडतात त्याला, अनन्य असलेले भक्त आवडतात किंवा अनन्य भक्ताला तो आवडतो. नाही अनन्य त्याला म्हणतात ज्याला तो आवडतो. आणि ज्याला तुका म्हणे येते पिशी
तशी अशी आहे. इथं वेळ लागलं की तिथं पांडुरंगाची मूर्ती सुटली विटेवरून. कुठं सावता महाराजाला कुरकू लागायची आहे का नाही, कुरकू लागाय आहे का नाही. इकडं लोक लाईनी लागायले महाराज आषाढीलं आणि तो बाबा तिकडे काय करायला लागला, कुरकू लागायला लागला. बरोबर आहे का नाही. सांगत अशी विरा पार्थाशी असं महाराज भगवान कृष्ण अर्जुनाला सांगू लागले. पण अर्जुनाला सांगत होते तेवढ्या म्हाताऱ्यानं बोलायला सुरुवात केली. म्हाताऱ्यानं काय म्हणायला म्हातारा, येत धृतराष्ट्र म्हणे संजय हे तुते कोणे कुशले विन वायाने का बोलस. ते मला हे संजय कशाला कुशल तुम्ही धवी असाल हे विचारलं का मी तुला. तुला काय विचारलं होतं की याची इच्छा पूर्ण कर, याला जे ऐकायचंय त्याला पाहायचं ते सांग. ते तुला विचारलं होतं का मी ब्रह्म काय, भक्ती काय, अविविचारी भक्ती काय, गुण ते कैसे किती, बांधिती कौनी रीती, हे विचारलं होतं का मी तुला. काय विचारलं होतं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विउत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वती संजय. बरोबर आहे का नाही. तरी पुत्र स्नेह मोहितो धृतराष्ट्राशे उसतो म्हणे संजय सांगे मातृ कुरुक्षेत्रेचे जे धर्मालय म्हणजे ते तर पांडवांनी माझे गेले असते व्याजे जुंजातनी, तरी त्याची तुला अवसरी काय किजत असे येरी येरी ते झडकरी कथन करी मदप्रती. माझे पोरं ते पांडू राजाचे पोरं काय करायले ते सांग, ते सांग. माझ्या पोरानं माझ्या दुर्योधनानं किती खाल्ले ते सांग, आहे का नाही. माझा शकुनी कसा, माझा म्यावना तो माझ्या बाई सख्या बायकोचा सख्खा भाऊ आवडता, त्यानं कस काय त्याचं जाळ फेकलंय, पांडवाचा काय केलाय नाश केलाय ते सांग. ते विचारलं तुला काय हे विचारलंय हे का बरं विचारलं नाही आणि तू नुसताच काय करायला लागलाय, सांगायला लागलाय हे सांगे खुशीने काय. मग काय काय सांग मला. ऐक माझी अवसर येते फेडी विजयाची सांगे गुढी. माझी अवसरी ना मी इच्छा, माझी इच्छा पूर्ण कर, मला विजयाची गुढी सांग. माझ्या दुर्योधनाची पताका विजयाची कधी फडके ते सांग, ते सांग. संजय मनातल्या मनात बोलला, वरून वरून नाही बोलताय मोठ्या माणसाला. येरू जीवी म्हणे सांडी गोठी. मनातल्या मनात संजय म्हणला मथाडिया तू हे विचारच सोडून दे. कशाचा, विजयाच्या गुढीचा. तुझ्या पोराची गुढी लागणार नाही नाही नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. येरो म्हणे सांडी गोठी. या गोष्टीच काय करतो म्हणजे विजयाचा उत्सव करायचा नाद नाही, विचारच त्याचा काय करतो टाकून दे, हे तुला भेटणार नाही. अशा प्रकारचा संजय म्हणला. पण मनातल्या मनात संजयाला दुःख झालं महाराज, खूप दुःख झालं, खूपच दुःख झालं. कारण संजयाच्या आनंदात होता आणि या मनातच पुष्कळ काढले. दुःख होत आलं महाराज त्याला. अरे 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 ते कपाळावर आणलं. संजय विस्मय मानसी आहा करोनी रसरसी म्हणे कैशे पा दैवेशी द्वंद्वया. रसरसी म्हणजे तळतळ करू लागला, ऐका नाही कळवळ्यानं संतापून मनात असा डोक्यावर हाणून घेऊ लागला. अरे 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 विस्मय आश्चर्यचकित झाला. म्हणे कैशपा दैवेशी द्वंद्वया. त्यानं सांगितलं या आंधळ्याचं दैवाचं काहूनच भांडायचे. पहिल्यापासून भाग्याचं याचं काय, भाग्य जवळ जवळ येतं आणि याला त्याचं फळ मिळत नाही. महाराज भाग्याचं याचं राजा ठरला होता, तो मोठा होता, राजा ठरला. म्हणून भीष्माचार्याने सांगितलं धृतराष्ट्र राजा विदुरान हल्लीच पिन दिलं सुरुवातीला पंडुराजाच्या अगोदर. अहो म्हटले महाराज धर्मनीती अशी राजनीती अशी सांगते की अपंग व्यक्तीला राजाच्या गादीवर बसता येत नाही. तो आंधळा आहे आणि या डोळ्यानं अपंग असल्यामुळे लोक त्याचा फायदा घेतील. लोकांनी फायदा महाराज यांचं काही खोटं नव्हतं, विदुर काकाचं खोटं नव्हतं. पण मग महाराज राज्यपद मिळायचं भाग्य आड आलं. राज्यपद मिळायचं की भाग्य काय झालं, आड आलं. कितीतरी प्रकारानं पांडव लाक्षागृहात जाळायचा प्रयत्न केला, तिथूनही भगवंतानं काढून घेतले. तिथे दैव काय आलं, आड आलं. भीमाला विष पाजलं, 1000 हातीचं बळ, त्याला तिथेही भाग्य आलं. आता पोरग राजा करायचं होतं, याची इच्छा नाही पण आपल्या जागी आपण कोणाकोणी इच्छा पूर्ण करून घेऊ, कोणाकोणी इच्छा पूर्ण करून घ्यायची होती. तिथे दैवाने काय मारला हात. बरं आता
संसारात दैव याचं होतच, राव द्या सोडून त्या संसारातलं नाही काही याला मिळालं, पण आता महाराज ब्रह्मरस मिळायलाय ना, आणि इथं याच्या भाग्यानं काय केलं, नाहीच मिळू दिलं. मग संजय म्हणतो कैसे पा दैवेशी द्वंद्वया, काय विरोध याचा दैवाचा भाग्याचा काही मला समजत नाही. पण आता संजय पवित्र अंतकरणानं म्हणतोय काय, तरी तो कृपाळू तुष्टो या विवेक हा घोटो मोहाचा पिटो महारोगो. तेव्हा हा याचा महारोग जावा. सदिच्छा व्यक्त केली संतय महाराज संजय आहे का नाही, सदिच्छा व्यक्त केली याचा हा महारोग जावा. आणि काय कोणता महारोग, मोहाचा जो महारोग झालाय ते सांगतो आहे का नाही, संतांचा अंतकरण आहे, त्याचा महारोग जावो, मोहाचा रोग याचा निघून जावो. आणि काय हो, या विवेक हा घोटो, हा विवेक याच्या आत उतरो. घोटो म्हणजे आत उतरो. महाराज धृतराष्ट्रानं अख्खी गीता ऐकली, अख्खी गीता ऐकली आणि कोणाच्या तोंडातून ऐकली, पर्यायानं कृष्णाच्याच मुखातून ऐकली, पर्यायानं कुणाची ऐकली, महाराज संतांच्या मुखातून, देवाच्या मुखातून काय ऐकली, गीता ऐकली. पण घोटली न घेतल्यामुळे परिणाम झाला नाही. पहिला श्रोता ठरतो तसं पाहिजे आहे नाही, पहिला श्रोता आहेच ना तो श्रोता, पण त्याला परिणाम झाला नाही. कोणाच्या मुखातून ऐकून परिणाम नाही झाला, महाराज काही करत नाही. मी ते संत सांगा, कोणी संतही काही करत नाही, देवही काही करत नाही, ते घटावंच लागतं. ते आत काय करावं लागतं, अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी काय पाक घरोघरी, हे ज्याचं त्यालाच खावं लागतं. महाराज हे फक्त संत आपल्याला असं मार्गदर्शन करतील, सहकार्य करतील, पण वाटचाल ज्याची त्यालाच काय करावी लागते, चालावी लागते. म्हणून संजय म्हणतोय हो अशी भगवंताची कृपाळू तुष्टो, कृपाळ असलेला भगवंत त्याच्यावर संतुष्ट हो, आणि विवेकाच्या आत उतरो, आणि विवेक आत उतरण्याचा महारोग जाओ. संजय ऐशे चिंतिता संवाद तो सांभाळिता, हरिकाचा येतो चित्ता महापूर. संजय असं चिंतन करू लागला. कसं चिंतन, या विचाराला हा विवेक याच्या आत उतरो, याचा महारोग जाओ, अशा प्रकारे. आणि संवाद येतो सांभाळिता, इकडे याचंही चिंतन करायला आहे, पण तिकडे कृष्ण अर्जुनाचा संवादही सांभाळायला आहे, म्हणजे तोही सुटू दिलेला नाही संजय याने. आणि हरिकाचा येतो चित्ता महापूर, आणि आनंदाचा महापूर चित्ताच्या संजयात काय, चित्तात काय व्हायला लागलाय, यायला लागलाय. म्हणून आता येणे उत्साहाचे ने अवतरणे श्रीकृष्णाची बोलणे सांगितले. आणि असा आनंदाचा महापूर संजयाच्या चित्तात आल्यामुळे त्या आनंदानं, त्या उत्साहाच्या अवतरण्यानं, त्याच्या चित्तात उत्साह अवतरल्यामुळे त्याही पेक्षा उत्साहानं संजय भगवान कृष्णाचं आणि अर्जुनाचं बोलणं काय करेल, सांगेल. त्या अक्षरातील भाऊ, भाऊने मी तुमचा भाऊ, ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. आणि संजय जो आपला भाव, मला संजय जे भगवंताचं आणि अर्जुनाचं बोलणं सांगतील त्यातला जो भाव आहे, माऊली म्हणतात मी तुमच्यापर्यंत आणून तो पोहोचेल, असं म्हणतायत. कोण म्हणतायत, माऊली म्हणतायत. ज्ञानदेव म्हणे, पण कोण, निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणे. माऊलीने मी म्हणे कधीच म्हटलेलं नाही, निवृत्तीला त्याचे असलेले माऊली ज्ञानोबर आहे असं म्हणताय. तिथे श्री ज्ञानदेव विरचित आहे भावार्थ दीपिकायम चतुर्दशोध्याय. पुंडलिक विठ्ठल श्री